श्री स्वामी समर्थ. नमस्कार मकर राशीच्या जातकांनो. बिग अलर्ट. येत्या 5 दिवसात तुमच्या घरी मोठी गर्दी होणार. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात आत्तापर्यंत कधीही घडली नसेल अशी एक अकल्पनीय आणि चक्रावून टाकणारी घटना येत्या काही दिवसात घडणार आहे. तुमच्या बंद दारावर अचानक अशी काही माणसे दस्तक देतील जी तुमच्या भविष्याची संपूर्ण दिशा आणि दशा बदलून टाकतील. हा केवळ एक साधा योगायोग नसून ब्रह्मांडातून मिळणारा एक अत्यंत शक्तिशाली, वेळेच्या मर्यादेत बांधलेला आणि तितकाच रहस्यमय संकेत आहे, जो थेट तुमच्या नशिबाशी जोडलेला आहे. मकर राशीचे स्वामी साक्षात कर्मफळदाते शनिदेव असल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षापासून तुम्ही ज्या मानसिक तणावाचा सामना करत आहात तो आता संपणार आहे. रखडलेली कामे आणि नशिबाची साथ न मिळाल्यामुळे तुम्ही प्रचंड हताश झाला असाल तर समजून जा की तुमची परीक्षा संपण्याची वेळ आली आहे. त्या अदृश्य दैवी शक्तीने तुमच्यासाठी न्यायाचा मार्ग निवडला असून तुमच्या संपूर्ण परिस्थितीला एक अनपेक्षित मोठी कलाटणी मिळणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त आणि अचूक गणनेनुसार या संपूर्ण घडामोडींमागे ग्रहांची एक अत्यंत दुर्मिळ आणि रहस्यमय युती कारणीभूत ठरली आहे. मकर राशीमध्ये होणारी ही ग्रहांची चाल आणि नक्षत्र बदल तुमच्या आत्मविश्वासाला एका अशा शिखरावर घेऊन जाणार आहे जिथे तुमची जुनी नकारात्मकता एका झटक्यात नष्ट होईल. आगामी 5 दिवस साधेसुधे नसून कालचक्राच्या गणनेनुसार येत्या 48 तासात ग्रहांची अशी महास्थिती बनत आहे जी माणसाच्या नशिबात फक्त एकदाच येते. कालचक्राचे पाय फिरले असून येत्या 5 दिवसांची उलटगणती आता सुरू झाली आहे. या 5 दिवसांच्या आतील एका विशिष्ट रात्री तुमच्या मोबाईलवर किंवा प्रत्यक्ष दारात एक असा अत्यंत शुभ समाचार मिळणार आहे जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण ती केवळ आनंदाने असेल. नोकरी, व्यवसाय किंवा तुमच्या कुटुंबाशी जोडलेली एखादी अत्यंत गुप्त इच्छा अचानक पूर्णत्वाकडे जाताना दिसेल आणि नशिबाचा हा अचानक बदलणारा खेळ पाहून तुमचे हितशत्रू देखील थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत. ज्या सुवर्ण संधीची तुम्ही चातकासारखे अनेक वर्षापासून वाट पाहत होतात ती संधी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक तुमच्यासमोर उभी ठाकणार आहे. हे दिवस तुमच्यासाठी केवळ प्रगतीचे नसून तुमच्या कष्टाचे फळ ओरबाडून घेणाऱ्यांना आणि तुम्हाला नेहमी कमी लेखणाऱ्यांना एक सनसनीत चपराक देणारे ठरणार आहे. जेव्हा अचानक एखाद्याचे नशीब पालटते तेव्हा आजूबाजूचे वातावरण आणि लोकांचे चेहरेही बदलून जातात. हा अनुभव तुम्हाला लवकरच येईल. तुमच्या प्रगतीमध्ये तुमच्या घरातील स्त्रीची किंवा तुमच्या वैवाहिक आयुष्याची भूमिका नेहमीच सर्वात मोठी राहिलेली आहे. अनेकदा तुमच्या स्वतःच्या कुंडलीतील दोषापेक्षा तुमच्या हसऱ्या संसाराला लागलेली बाहेरची वाईट नजर किंवा जवळच्याच एका व्यक्तीचा गुप्त शाप व मत्सर तुमच्या आर्थिक प्रगतीला खिळवून ठेवत असतो. या 5 दिवसात तो नात्यांमधील दोष आणि शाप पूर्णपणे नष्ट होणार असून तुमच्या घरात पुन्हा एकदा सुख शांततेचे साम्राज्य निर्माण होणार आहे. मकर राशीचे जातक हे उत्तराषाढा, श्रवण किंवा धनिष्ठ नक्षत्राचे प्रभाव असलेले असल्यामुळे जन्मापासूनच अत्यंत संवेदनशील, समजूतदार आणि इतरांच्या दुःखात धावून जाणारे असतात. तुमच्या या दैवी स्वभावामुळे आणि शनिदेवाच्या विशेष प्रभावामुळे येत्या काही दिवसात लोकांचे तुमच्यावरील आकर्षण कमालीचे वाढणार आहे. लोक तुमच्या शब्दाला वजन देतील आणि तुमची एक छोटीशी भेट किंवा सल्ला घेण्यासाठी तुमच्या घराबाहेर गर्दी करू लागतील. परंतु सर्वात मोठे आणि थरारक रहस्य इथेच दडले आहे, जे तुम्हाला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती हा तुमच्या कल्याणाचा विचार करून येत नसतो. काही लोक तुमच्या वाढत्या प्रभावाने आणि बदलत्या नशिबाने आतून प्रचंड जळफळाट अनुभवत असतात. त्यांच्या चेहऱ्यावर जरी खोटे हसू असले तरी मनात मात्र तुमच्या यशाचा पाढाव करण्याची तीव्र इच्छा गुदमरत असते, हे विसरू नका. त्यामुळे तुमच्या दाराशी येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करताना त्यांच्या डोळ्यातील खरा हेतू ओळखणे तुमच्यासाठी अनिवार्य ठरेल. जेव्हा हे लोक तुमच्या घरात येतील तेव्हा त्यांच्यातील एका विशिष्ट व्यक्तीच्या हातात किंवा कपड्यावर तुम्हाला एक वेगळीच रहस्यमय वस्तू दिसेल किंवा तुमच्या मुख्य दारावर अचानक वेगळे संकेत मिळतील. हे संकेत दिसताच समजून जा की विश्वाने तुमच्यासाठी कुबेराचे दार उघडले आहे. पण त्याचवेळी तुमची सरळता हीच तुमची सर्वात मोठी कमजोरी बनण्याचा कट रचला जात आहे. मकर राशीच्या जातकांनो, इथेच तुम्हाला सर्वात मोठी सावधानता बाळगायची आहे. कारण तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला अर्शावरून फरशावर आणू शकते. तुम्ही भावनेच्या भरात येऊन लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवता आणि आपल्या मनातील सर्व गुप्त योजना इतरांसमोर उघड्या करून बसता. म्हणूनच ब्रह्मांड तुम्हाला चेतावणी देत आहे की येत्या काळात तुमच्या योजना, आर्थिक बाबी
आणि खाजगी गोष्टींवर पूर्णपणे मौन धारण करावे, अन्यथा मोठे नुकसान सोसावे लागेल. आर्थिक आघाडीवर हा काळ अत्यंत सकारात्मक आणि चमत्कारिक बदल घेऊन येत आहे. अनेक दिवसांपासून बुडलेले, अडकलेले किंवा कोणीतरी मुद्दामहून बुडवलेले पैसे अचानक अनपेक्षित मार्गाने तुमच्या हाती येतील. व्यवसायात किंवा नोकरीत अशी एखादी गुप्त डील फायनल होईल जी तुमची तिजोरी पैशाने भरून टाकेल. हा धनलाभ तुमच्या आयुष्याला एक नवीन आर्थिक स्थैर्य देणारा ठरेल, यात शंका नाही. परंतु लक्षात ठेवा की या धनलाभाची वाच्यता चुकूनही दुसऱ्या कोणाकडेही करू नका. जर तुम्ही तुमच्या आगामी योजनांची आणि आर्थिक व्यवहारांची माहिती चुकीच्या व्यक्तीला दिली तर तुमची फसवणूक होण्याची 100% खात्री आहे. काही स्वार्थी लोक तुमच्या सरळ आणि निष्पाप स्वभावाचा फायदा घेऊनच तुम्हाला मोठ्या आर्थिक जाळ्यात ओढण्याचा कट रचत आहेत. त्यामुळे कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी डोळे व कान उघडे ठेवा आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. जेव्हा ब्रह्मांड तुमचे नशीब बदलणार असते तेव्हा थेट चमत्कार घडण्यापूर्वी तुम्हाला ब्रह्मांडाकडून 3 अत्यंत गुप्त व अद्भुत संकेत मिळायला सुरुवात होते. त्यातील सर्वात पहिला संकेत म्हणजे गेल्या काही दिवसात जर तुमची रात्री अचानक 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेत वारंवार जाग येत असेल आणि जाग आल्यानंतर अचानक तुम्हाला अतिशय प्रसन्न आणि ऊर्जेने भरलेले वाटत असेल तर समजून जा की तुमच्यावर दैवी शक्तीची आणि न्यायदेवतेची कृपा झाली आहे. हा काळ तुमच्या सुप्त शक्ती जागृत होण्याचा पूर्वसंकेत आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा संकेत तुमच्या स्वप्नांशी आणि घराच्या वातावरणाशी जोडलेला आहे, ज्याच्याकडे अनेक लोक नकळत दुर्लक्ष करतात. जर तुम्हाला स्वप्नात वारंवार पाण्याचे मोठे स्रोत, पांढरी गाय, देवघर किंवा तुमचे पूर्वज अत्यंत आनंदी मुद्रेत आशीर्वाद देताना दिसत असतील तर हा तुमच्या पितृदोषातून मुक्ती मिळवण्याचा संकेत आहे. याशिवाय जर तुमच्या घराच्या मुख्य दारावर अचानक एखादं सुंदर पाखरू किंवा मुंग्यांची रांग तोंडात अन्न घेऊन जाताना दिसली तर समजून जा की तुमच्या घरात साक्षात लक्ष्मीची पावले पडणार आहेत. तिसरा आणि सर्वात मोठा शक्तिशाली संकेत म्हणजे तुमच्या स्वभावात आणि विचारांमध्ये होणारा अचानक बदल. होय, माणसाचा वाईट काळ संपत येतो तेव्हा त्याच्या मनातील राग, चिडचिड किंवा इतरांबद्दलची नकारात्मकता गळून पडते आणि मन अत्यंत शांत व आशावादी बनू लागते. एवढेच नाही तर ज्या जुन्या मित्रांनी किंवा नातेवाईकांनी तुमच्या कठीण काळात तुम्हाला एकटे सोडले होते तेच लोक आता स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू लागतील. मकर राशीच्या जातकांनो, येत्या 5 दिवसात तुमच्यावर येणाऱ्या नकारात्मक नजरा आणि शत्रूंच्या गुप्त चालींचा नाश करण्यासाठी तुम्हाला एक दैवी उपाय करायचा आहे. दर शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर मारुतीच्या मंदिरात जाऊन तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये 2 लवंगा टाका. यासोबतच शनिवारी काळ्या कुत्र्याला किंवा कावळ्याला तेल लावलेली भाकरी अथवा बिस्किट खायला द्या. हा उपाय मकर राशीचा स्वामी असलेल्या शनिदेवाला अत्यंत प्रिय असून यामुळे तुमच्या प्रगतीमधील सर्व मोठे अडथळे आणि इडापिडा एका झटक्यात दूर होतील आणि तुमच्या भोवती एक मजबूत सुरक्षा कवच निर्माण होईल. या महाबदलाचा आणि शुभ ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने जय शनिदेव, जय हनुमान असे नक्की लिहा. नशिबाचे हे बंद दार उघडण्यासाठी आणि रोज अशीच अचूक आणि अत्यंत रहस्यमय भविष्यवाणी सर्वात आधी पाहण्यासाठी या व्हिडिओला एक मनापासून लाईक करा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण विधाता तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला नक्कीच देणार आहे. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण येणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.